नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसोबत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक विस्मरणात गेलेला पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे मेथीचा शिरा। हा शिरा चवीला अप्रतिम तर आहेच, पण त्याचबरोबर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे आणि विशेष म्हणजे महिलांसाठी। आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये महिलांच्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष होत आहे। अशा वेळी आपल्या आई आजीचा एक विस्मरणात गेलेला पदार्थ म्हणजे मेथीचा शिरा हा महिलांसाठी खूप फायदेशीर ठरतो। मेथीमध्ये भरपूर प्रमाणात आयरन, कॅल्शियम आणि फायबर असते, जे महिलांच्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे। प्रत्येक हिवाळ्यामध्ये आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा मेथीचा शिरा महिलांनी आवर्जून खाल्ला पाहिजे। चला तर मग आरोग्यासाठी औषधांपेक्षा अशा पारंपरिक पदार्थांना आपल्या आहारात स्थान देऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया। आता अगोदर साहित्य पाहूया। इथं मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 2 ते 3 चम्मच मी इथं मेथीदाण्याचं पीठ घेतलेलं आहे। मेथीदाणे भाजून आणि दळून आणलेले आहे, त्याचं मी 2 ते 3 चम्मच मेथीदाण्याचं पीठ घेतलेलं आहे। आता तुम्हाला जर जास्त प्रमाणात हा शिरा बनवायचा असेल तर तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवून घेऊ शकता। त्यानंतर हा शिरा आणखी पौष्टिक होण्यासाठी मी इथं थोडेसे ड्रायफ्रूट घालणार आहे। काजू बदाम मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे, थोडेसे मनुके घेतलेले आहे। त्यानंतर हिरवी वेलची खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे। 1 वाटी तूप घेतलेलं आहे, गरजेनुसार आपल्याला तूप घालायचं आहे। त्यानंतर 1 वाटी साखर घेतलेली आहे। आता इथं साखरेऐवजी तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकता। आता अगोदर आपल्याला एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये साखर घालायची आहे आणि ही साखर या पाण्यामध्ये व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची आहे। त्यानंतर आता या पाण्याला आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे। मस्त अशी उकळी आलेली आहे। आता हे आपण बाजूला ठेवूया। त्यानंतर आता कढईमध्ये आपल्याला 2 चम्मच तूप घालायचं आहे। तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि अगोदर आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे ते तळून घेऊया। आता इथं ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही घातले तरी सुद्धा चालेल। थोडेसे 2 मिनिट मी हे काजू आणि बदाम तळून घेतले। त्यानंतर यामध्ये मनुका घातला आणि 2 मिनिट मस्त असे तळून घेतल्यानंतर आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता त्याच तुपामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि आता हे गव्हाचं पीठ आपल्याला मंद गॅसवरती मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। मंद गॅसवरतीच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही। मस्त खमंग होईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिट मी हे पीठ भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त खमंग असं आपलं पीठ भाजलेलं आहे। आता यामध्ये मी मेथीदाण्याचं पीठ घालते। जर तुम्ही मेथीदाणे हे कच्चेच दळून आणलेले असतील तर तुम्हाला सुरुवातीलाच हे पीठ घालायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण गव्हाचं पीठ भाजायला घालतो त्याच वेळेस मेथीदाण्याचं पीठ घालायचं आहे। मी भाजलेल्या मेथीदाण्याचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडं उशिरा घातलं। त्यानंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला आणखी 1 चम्मच तूप घालायचं आहे आणि परत हे एकदा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता सारण अगदी मऊसूत तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला आपण जे साखरेचं पाणी तयार केलेलं होतं ते पाणी घालायचं आहे। आता पूर्ण पाणी मी एक वेळेस घातलेलं आहे आणि आता हे पूर्ण असं आपल्याला अगदी पटापट मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये एकही गाठ होत नाही। तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूद असा आपला शिरा तयार होत आहे, म्हणजे यामध्ये एकही गाठ झालेली नाही। आता यामध्ये आपल्याला आपण जी हिरवी वेलची कुटून घेतली आहे ती घालायची आहे आणि परत हे एकदा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मंद गॅसवरती आपल्याला कढई सुटेपर्यंत हा शिरा परतून घ्यायचा आहे। अगदी 2 ते 3 मिनिट मी हा शिरा असा परतून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता कढई सुटायला लागली म्हणजे आपला शिरा हा अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे। खूप मस्त मऊसूद असा आपला शिरा तयार झालेला आहे। हा शिरा खायला खूप छान लागतो, अजिबात कडू होत नाही। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। पाळीच्या काळात होणाऱ्या वेदना, पोटदुखी आणि अशक्तपणा यावर सुद्धा हा मेथीचा शिरा खूप उपयोगी ठरतो। तसेच मेथीचा शिरा पचनशक्ती सुधारतो, बद्धकोष्ठता दूर करतो आणि मेटाबॉलिझम वाढवतो। हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि हार्मोनल बॅलन्स राखण्यासाठीही हा पारंपरिक पदार्थ खूप मदत करतो। प्रत्येक महिलेने प्रत्येक हिवाळ्यामध्ये आठवड्यातून 2 ते 3 वेळेस हा शिरा नक्की बनवून खाल्ला पाहिजे। हा शिरा खाल्ल्याने कंबरदुखी तसाच सांधेदुखीचा त्राससुद्धा कमी होतो आणि हा शिरा अगदी सकाळी सकाळीच खायचा असतो, म्हणजे उपाशीपोटी आपल्याला हा शिरा खायचा आहे। मैत्रिणींनो, हा मेथीचा शिरा तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा।
आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। त्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा, कारण म्हणजे पुढच्या येणाऱ्या रेसिपीची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्याजवळ येईल। भेटूया अशाच नवीन आणि एखाद्या पारंपरिक पदार्थासोबत। तोपर्यंत धन्यवाद।